यस, आपण पाहतोय रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृती चषक 2022 चा हा महासंग्राम रंगला गेलाय. यस, या उन्हाच्या तडाख्यामध्ये देखील क्रिकेट रसिक आणि क्रिकेट वेडे या मैदानापर्यंत पोहोचलेत. यस, आणि आता मात्र चौथी मॅच आपल्या समोर आपल्या भेटीसाठी येते. दोन बलाढ्य संघ आहेत, एकामेकासमोर उतरले गेलेत. एका बाजूला डावडी तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सागाव. सागाव संघाचा 12वा प्रतिनिधी 12th मॅन. यस, दावडी आणि सागाव हे दोन संघ एकामेकासमोर उतरले गेलेत. प्रथमतः नाणेफेकीचा कौल नक्कीच सागाव संघाने जिंकला गेला आणि आजच्या दिवसामध्ये एक नक्कीच निर्णय आपण बघितला गेला जो समांतर होता की ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो संघ मात्र क्षेत्ररक्षण घेतलाय. कारण की या मैदानावरचा ज्या प्रकारे आडाखडा आहे ना, प्रथमतः क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नक्कीच फायदा होतोय. गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा 18 नंबरची जर्सी गोलंदाज सज्ज झालाय पुरुषोत्तम. आणि दोन सलामीचे फलंदाज. स्ट्रायकर एंडला आपल्याला अजय पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश. ही जोडी मैदानावरती अजय आणि रुपेशची आणि गोलंदाज पुरुषोत्तम सज्ज होत आहे चेंडू क्रमांक पहिला घेऊन. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू खालवरती राहिला. त्याच्या जोरावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि नक्कीच अगदी जर बघितला गेला निर्धाव चेंडू पासून सुरुवात केली गेली आहे. असं म्हणतात ना की पहिला वार हा लाख मोलाचा असतो, तर पहिला वार देण्यासाठी पुरुषोत्तम गोलंदाज मात्र सज्ज होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या फळकावरती 0 पाहायला मिळेल. पुढचा चेंडू चांगल्या लेंथ वरती होता पण यष्टीरक्षक फंबल झाला. सरळ निघून जाईल, पंचांचा इशारा येतोय पायच्या स्वरूपामध्ये 4 धाबा आणि त्या 4 धाब्यांच्या जोरावरती नक्कीच सांघिक खातं उघडलं जातं. दावडी संघाचं श्री गणेशा केला जात आहे. फळकावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. सांघिक 200च्या स्ट्राईक रेटने अगदी 4 या आकड्यावरती 2 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चेंडू नक्कीच हाताळला गेला पुरुषोत्तमच्या माध्यमातून, पण अगदी स्लिपच्या रेजर मध्ये देखील चुकी आणि यष्टीरक्षकाकडनं चुकी देखील झाली आणि त्या चुकीच्या जोरावरती मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 4 धाबा अंकित केल्या गेल्या. इथे देखील निर्धाव चेंडू नक्कीच होता पण अडवलं असतं तर. पण असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जरतरला मात्र किंमत नाहीये. तुम्ही काय करू शकता आणि तुमच्यामध्ये करण्याची काय क्षमता आहे त्याच्यावरती जास्त जास्त फोकस केलं जात आहे आणि इथे मात्र नक्कीच 4 धाबा आल्या. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा अजयच्या विपक्षामध्ये सज्ज होईल. 18 क्रमांकाची जर्सी पाहायला मिळते परिधान केलेला हा खेळाडू पुरुषोत्तम. यावेळेस चांगला फटका आहे अगदी, पण बाउन्स चेंडू निघून जाईल अगदी ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मधनं सीमारेषे बाहेर. येतील 4 धावा आणि यावेळेस चौकार आलाय तो बॅट मधनं अजयच्या. त्या 4 धाब्यांच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलं गेलं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उचलला गेला. इथे मात्र गॅप होतं, क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता आणि पॉवर प्ले मध्ये अनेकदा असं म्हटलं जातं ना की मोठ्या फटक्याऐवजी तुम्ही गॅप शोधा तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. यावेळेस फंबल झालाय, रनआउटची देखील संधी होती, डायरेक्ट हिट लागायची गरज. सर रवींद्र जडेजांची मात्र आठवण आली असती जर इथून डायरेक्ट हिट झाला असता तर, पण इथे मात्र एकदा अंकित केली गेली आहे आणि त्या एका दाबेच्या जोरावरती समीकरण आता मात्र फळकावरती जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 9 धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5वा चेंडू प्रगती पदावरती असेल. पुरुषोत्तम पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला एक नवीन फलंदाज रुपेश. कुठल्याही प्रकारचा रुपेशने चेंडू आतापर्यंत फेस केलेला नाहीये. पहिला चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑप्शनच्या बाहेर एका जागेवरून खेळले गेले. या प्रकारचे चेंडू असतात त्यांना मात्र सफळ करणे, जी क्रीजची डिपनेस आहे त्या डिपनेसला यूज करावं लागेल. आडव्या पट्ट्याचा फटका नक्कीच मारण्याचा मनसुकता बनवला होता पण तिथे मात्र अयशस्वी ठरले गेले आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 9 धावसंख्या 2 चौकाराच्या रूपात आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. हा चेंडू चांगला फटका आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र टाबल होताना पाहायला मिळेल. भाग मिल्का भाग अडवला जाईल का चेंडूला, पण या शर्यतीमध्ये मी म्हणेन की चेंडूने मात्र विजयश्री घेतले. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर 4 धाबांसाठी आणि या 4 धाब्यांच्या जोराने समीकरण फळकावरती जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 13 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावसंख्या फळकावरती.
वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृती चषक मेमोरियल ट्रॉफी सीझन 2 2022 दुसरं पर्व. सामना तुमच्या समोर आहे तो सागाव वर्सेस दावडीमध्ये. पहिला डाव सुरू आहे. दावडी संघ बॅटिंग करतोय. धावा झालेल्या धावफलकावरती त्या 13 धावा. षटक पहिलं संपन्न झालं. आता तुमच्या समोर एक षटक असेल दुसरं. ज्या षटकामध्ये आलेल्या समोर चेंडकडून अर्थातच अडवली गावांकडून तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती सूरज भोई. अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघताय अडवली संघाचा एक प्रमुख फलंदाज करण बाने, स्टायलिश क्रिकेटर. आणि स्क्वेअर लेगला तुम्हाला पाहायला मिळतात ते संजय पवार, सिनियर क्रिकेटर. दोन अंपायर सध्या तुम्ही बघताय आमच्या या स्पर्धेद्वारे या सामन्यामध्ये. सध्या आमचे थर्ड अंपायर रेस्ट करत आहेत. इनसाइड आउट मध्ये खेळले. स्वीपर कव्हर करून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती कॅच ड्रॉप. जेव्हा ते धावत आले तेव्हा समजलं की बॅलन्स त्यांचा नव्हता तितकासा. आणि जसे चेंडूच्या खाली आले चेंडू हातामध्ये जरूर पडला परंतु तो निसटला आणि जमिनीवरती जणू काही त्या क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद दिला. तो या सामन्यामध्ये 2 मिनिटात धावा आणि धावफलक एकंदरीत पुढे जाऊन पोहोचलेला आहे ते 15 या आकड्यावरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक कूलर आहे. त्यासोबत एक आमचा उजव्या बाजूला फॅन देखील आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पडला कारण चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये अर्थातच ब्लॉक हॉल मध्ये पडला. धाव मिळते 1 आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक 16 वरती. अनस्टॉपेबल बिपिन दुबे पहिल्या सामन्यापासून त्यांची लेखणी थांबलेली नाही. दुसऱ्या बाजूला अनस्टॉपेबल आमचे संकेत गुरव. आडनाव गुरव म्हटलं की मला तुतारी वादक आमचे गुरव बंधू त्यांची निश्चितपणे आठवण होते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू चाललाय तो डीप मध्ये. धाव तर एक पूर्ण करण्यात आली आणि सेकंडचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल होईल. डीप मध्ये चेंडू गेला नंतर फेकी येईल तोपर्यंत उदय होता. तुम्हाला रुपेश पाहायला मिळतात आणि रुपेश आणि अजय आघाडीची जोडी नाबाद आहेत दोघेही 18 वरती खेळत असताना. सुरुवात चांगली केली. पहिल्या षटकामध्ये धावा आपण बघितल्या तर त्या 13 होत्या. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये आलेल्या 5 धावा. डीप स्क्वेअर लेग सह तुम्हाला डीप मिड विकेट पाहायला मिळतं. लॉंग ऑन ओ सफल झाले. लेफ्ट शॉट चांगला फटका दिशा देत असताना लॉंग लेग मधून हा चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. सॉरी मराठी में इतना ही आता है. 22 धावा झालेल्या 22. मराठी बोलते बोलते उलटा ही बोल दिया. समोरच्यांकडून पुन्हा एकदा निश्चितपणे पाहायला मिळतोय तो सूरज. दोन्ही बाजूला आपण बघितले तर चांगले यंगस्टर, सर्वच यंगस्टर कारण 22 वर्षाच्या खालीले सर्व खेळाडू. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण बघू शकाल लेक्समचा बाहेर निघाले आणि त्यानंतर आपण बघू शकाल ड्राईव्ह करत असताना बॅटचा चेहरा उघडला. उजवा पाय बरोबर त्यांचा पाठीमागे आला. चांगल्या पद्धतीने पदलाला इथे पाहायला मिळते फलंदाज रुपेश. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक एकंदरीत 24 वरती 24. हो आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता. खाली राहिलाय चेंडू. एका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. निर्धाव चेंडू आला. षटका ज्योती सांगता 2 षटक संपन्न. 12चा करंट रन रेटने धावफलक 24 वरती. नाबाद दोघे खेळत असताना रुपेश आणि अजय. दावडी संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना पुढचे दोन्ही संघ. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो पिसे आणि चौधरपाडा. दोन्ही संघांच्या संघ नायकांना नाणेफेकीसाठी मी इन्व्हाइट करेन. पिसे आणि चौधरपाडा.
पीसे आणि चौदरपाडा कृपया करून आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. पीसे आणि चौदरपाडा या कॅप्टनने या टॉस साठी मीटिंग मध्ये आम्ही टॉस करणार आहोत आणि हेदूटने आपण देखील रिपोर्ट करा. टीम हेदूटने आलिमगड संघ या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आलिमगड अंडर-22 फॉर्मॅट मधला एक नामवंत संघ आहे जो नेहमीच तुम्हाला चांगल्या स्टारकास्टने पाहायला मिळतो आणि गेले 2 ते 3 वर्ष या संघाला मी बघत आलेलो. चांगले यंगस्टर नावारूपाला येतात. हिमांशू पाटील हे नाव तर नक्कीच निश्चितपणे आलिमगडच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे. मोठमोठ्या स्तरावरती हा खेळाडू खेळलेला आहे टेनिस बॉलच्या माध्यमातून आणि त्याच्यासोबत असलेले सर्व यंगस्टर ते देखील नाविन्यपूर्ण कामगिरी करतात आणि म्हणूनच आलिमगड संघ अंडर-22 फॉर्मॅटमधला एक नामांकित संघ आहे जो आपण बघू शकाल. भिवंडी क्रिकेटमध्ये तर निश्चितपणे पाहायला मिळतो. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये देखील बहुतांशी हा संघ स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि डिफेंडिंग चॅम्पियन आहेत ते. या स्पर्धेचे डिफेंडिंग चॅम्पियन आहे. 24 झालेले आफ्टर सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न 24 धावा. तिसरं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज वेदांत लांबून खेळले थोडे ऑफस्टंपचे जास्त बाहेर होता. चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. मेरिट वरती खेळले. चांगला फटका. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक 25. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे जो उजव्या हाताच्या फलंदाजाला बेनिफिट आहे. जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाज येईल तेव्हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला बेनिफिट असेल आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या ते रुपेश. ऑफ ट्रॅकर सपराक पाहायला मिळाले. आडवा बॅटने वळवलेला चेंडू पूलच्या सहाय्याने चेंडूला गुल करण्यात आला. मिड विकेट सीमा पार. 6 धावा षटकार. ज्याच्याकडून आतापर्यंत आपल्याला टेम्परामेंट पाहायला मिळाला त्याने अटॅकला देखील या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. थोडा ऑफ ट्रॅकर का मिळाला त्याला मिड विकेटच्या बाहेर पाठवलं. वेदांसाठी मार्जिन ऑफ एरर आता कमी आहेत कारण अटॅक समोरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. तो पुन्हा उचलण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेदांत लेदर बॉल क्रिकेटर आहे सो त्यांच्याकडे देखील धाडस आहे. जिद्दी खेळाडू आहेत आणि कमबॅक जरूर केलं. हे द्वंद्व दोघांमध्ये रंगतदार. रुपेश एक ॲग्रेसिव्ह फलंदाज आहे. आक्रमकता त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळते. चांगला स्लॉगर आहे जो आघाडीलाच आलेला आहे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा खेचण्याचा प्रयत्न. मेरिट वरती खेळणं का गरजेचं असतं हे आता रुपेशला समजेल. अगोदर पहिला जो चेंडू बरोबर आडव्या बॅटने रेषेमध्ये होते उभे होते. यावेळी ऑफस्टंपचा बाहेर होता जास्त चेंडू जो खेचण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. पुन्हा आपण बघू शकाल कमी गतीने इन स्विंगर अपील कॉट बिहाइंड साठी करण्यात येते परंतु इथे कोणताही अंपायरचा इशारा नाही. एका षटकारानंतर आलेले 3 निर्धाव चेंडू स्पॉट कडे आपण बघू शकाल बघत राहिला ज्या स्पॉट वरती चेंडू पडले. फलंदाज रुपेश ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. कमबॅक करत असताना गोलंदाज. षटकारानंतर 3 डॉट आले म्हणजे 4 मध्ये 6 ज्या तितक्या मागण्या नाहीयेत पण जेव्हा एक षटकार आला तेव्हा असं वाटलं की हे षटक मागणं असेल. वळवलाय पुन्हा इन दी एअर. हवेमधून भरपूर उंच आणि तितकाच लांब. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन चेंडू सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती आला षटकार आणि एक षटकार आपण जो बघितला तो शेवटच्या चेंडूवरती माफ करा पहिल्या चेंडूवरती सिंगल होती. सेकंड बॉलवरती षटकार आला होता. 13 धावा खर्च केला आणि आपण म्हणू शकत नाही की हे षटक मागं राहिलं कारण 2 षटकार जरी आले असले वाऱ्याच्या दिशेने हे षटक हाताळलं होतं आणि ज्यासाठी धाडस असावं असणं गरजेचं असतं. ते धाडस आपल्याला निश्चितपणे गोलंदाजाचं पाहायला मिळालं परंतु शेवटचा जो षटकार आला तिथे करंट रन रेट मेंटेन करण्यात आलेले आहे ते फलंदाज रुपेश यांच्याकडून. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 37 धावा नाबाद. नो लॉस आफ्टर थर्ड ओव्हर 37 धावडे.
धावसंख्या 37 आणि आलेले आहे ते निर्णायक षटकामध्ये गोलंदाज भावेश. ओ सुंदर फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बरोबर आपण बघू शकाल डावा पाय पुढे आला, बॅलन्स होता या फटक्यामध्ये. सुंदर मेरिट वरती खेळले आणि एक सुंदर थ्रो आला डीप मधून, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुरुषोत्तम. 38 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. रुपेश या षटकामध्ये आता कसं आक्रमण करतील. खरं तर आक्रमण त्यांनी तिसऱ्या षटकामध्येच केलं, परंतु 3 डॉट आल्यानंतर कुठेतरी ज्या धावा ते कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. 15+ 15 पेक्षा जास्त धावा त्या षटकामध्ये उभारण्याचा त्यांचा मानस होता. वेदांचं कौतुक करेन. आहा, स्लॉट मध्ये आल्याबरोबर चेंडू या प्लॉटच्या बाहेर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करत असताना इट्स अ क्लिअर माहिती, परफेक्ट इट 6. मारलेत 3 मारलेत. आता यावर 3 लागोपाठ पारितोषिक आलेलं आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. फलंदाज रुपेश आणि अजय यांच्यासाठी. आदरणीय रोहिदासजी तवणे साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिपचा उच्चांक आपण बघू शकाल तो 44. ओके, 44 धावा झालेल्या आहेत. पहिल्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी, जी भागीदारी आता चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करून देते दावडीला. ड्राईव्ह करण्यात आलाय, चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आलाय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर. धावा मिळत आहेत त्या पुन्हा 4. प्रहार जोरदार करतात आता रुपेश. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2च हिट आले होते आणि तो रिव्हेंज आता कुठेतरी चौथ्या षटकामध्ये त्यांना पूर्ण करायचा आहे. 34 नॉट आउट. रुपेश पाटील ऑन स्ट्राईक. चेंडू अजूनही शिल्लक 3. समोरच्या दिशेने भावेश. ओ पुल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला बरोबर अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ समचा बाहेर. एक चांगला बाउन्सर. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करणे तितकंच गरजेचं असतं. हेच वेदांतने केलं होतं अगोदर. अवे फ्रॉम द बॉडी 3 चेंडू ठेवले होते, ते 3ही निर्धाव होते. अवे फ्रॉम द बॉडी आला तो देखील निर्धाव आलेला आहे. 22चा या षटकामधला पहिला डॉट बॉल. 2 टू लेफ्ट. कमी गती, बॉटम हँडच्या सहाय्याने वळवला ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने चेंडूवरती उचलून फेक. सेकंडचा कॉल आणि धावा मिळतात त्या 2. सांघिक अर्धशतक दावडीचं. 50 धावा धावफलकावरती नाबाद आहे दोघेही, रुपेश पाटील आणि फलंदाज अजय दोडके. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग. शेवटचा चेंडू. ओ एज अँड टेकन आउटसाइड एज. शेवटच्या चेंडूवरती बाद झाला रुपेश पाटील. त्याने 36 धावसंख्येचं योगदान दिलं या पारीमध्ये आणि इथे डाव संपला पहिला. दावडी संघाने सांघिक अर्धशतक 50 धावा जोडलेल्या आहेत. 51चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. दुसऱ्या डावामध्ये सागाव संघासमोर बॅटिंग करत असताना. जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस करण्यात येईल दोन्ही संघांचे कॅप्टन पीसी आणि चौधरपाडा. या दोन्ही संघांचे संघनायक लवकरात लवकर या आपण. कॅप्टन ऑफ पीसे अँड कॅप्टन ऑफ चौधरपाडा. अंपायर चेंडू कुठे आहे? त्यांच्याकडेच आहे.
ऑल द बेस्ट. आमचे समालोचक मोनिश, आपण वेस्टर्डेशी संपर्क साधा. मोनिश पाटील. चला, सामन्याला होते ती सुरुवात. आघाडीला आलेले आहेत ते सूरज भोईर आणि सूरज यांच्या सोबतीला सिद्धू. षटक पहिलं पवन पवन पवन. वाऱ्याचं आणखी एक नाव. बघू आपण काय होतो वारा. आणि पवन आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम्स. ओ वळवलाय. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आला आणि आपल्या बॅटच्या साहाय्यानं या चेंडूला या प्लॉटच्या बाहेर पाठवलं सूरजने. एक सूरज वरती तापलाय आणि एक मैदानाच्या आतमध्ये आता सुरुवात देखील करतोय षटकाराने. आमचे व्हॉलेंटियर्स कृपया करून आमच्या खेळाडूंना जाऊ देऊ नका. बघा, छत्री अंब्रेला काय असेल, कृपया करून सावलीमध्ये बसा. उन्हाचा तडाखा जास्त आहे. येस, आमचे व्हॉलेंटियर्स लंच ब्रेक साठी गेलेले आहेत. त्या कारणास्तव मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि त्यामागे VIP डाईज या ठिकाणी आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे.
आणि ती कूलर सध्या आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये लावलेली आहे. तिचा भरपूर फायदा 2 दिवस आम्ही करून घेणार आहोत. धन्यवाद करण दादा. दुहेरी भूमिका त्यांची राहिली. बघा जेवण लंच झालं असेल तर व्हॉलेंटियर्स कृपया करून आपण लगेचच सीमारेषेचा ताबा घ्या. सामन्यांमध्ये थोडा अडथळा येतोय. षटकाराने सुरुवात करण्यात आली आहे. दोघेही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन मध्ये उभे राहा. एका षटकानंतर आपण लगेचच या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपण या दोघेही कॅप्टन चौदरपाळ पिसेचे कॅप्टन. फुल टॉस आहे आणि अशी आपण बघू शकाल जर चेंडू येत असतील तर उत्तर सूरज भोईर हेच देईल. लागोपाठचा दुसरा षटकार. चौदरपाडाचे कॅप्टन आलेले आहेत का? कॅप्टन ऑफ चौदरपाडा येत आहेत वाटतं, तिकडून येत आहेत. दावडीचे आमचे दिनेशजी सोरकादे ट्रॉफी शॉपचे मालक यांच्याकडून 3 षटकार माफ करा 3 विकेट साठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लावण्यात आलेले 3000. दिनेशजी सोरकादे यांचं कट करण्यात आलाय. चेंडूला चाललाय चेंडू, तो डीप मध्ये स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू त्याच्या अगोदर सीमारेषा ओलांडेल. 4 धावा. कल्याण शिल्लोड येथे ओमसाई ट्रॉफी शॉप आहे दिनेशजी सोरकादे यांचं. ओमसाई अवॉर्ड अँड रिवॉर्ड्स त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000. अशोक प्रतिष्ठान यांच्याकडून आदरणीय बबलूजी भट साहेब यांच्याकडून देखील 1000. म्हणजे एकंदरीत 4000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. दिनेशजी सोरकादे यांच्याकडून 3000, बबलूजी भट यांच्याकडून 1000. स्वर्गीय अशोक प्रतिष्ठान सागाव धावा झालेल्या त्या 16. लक्षाचा पाठलाग करतात 51 गोलंदाज. गहू खेचण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्याबरोबर हलकासा राईज झाला चेंडू. धावा धाव फलकावरती तुम्ही बघू शकाल 16 धावा. बॉलिंग ऍक्शन जर तुम्ही बघितले गोलंदाजाची रेग्युलर आपण बघू शकाल दावडी संघाच्या मध्ये नामवंत क्रिकेटर रणजित यांना आपण निश्चितपणे बघितलं असेल. त्यांच्याच बॉलिंग ऍक्शन आपण बघू शकाल गोलंदाजी करत असताना विकेट मिळते. लॉंग ऑन अगोदर थोडे स्लिप झाले होते. स्वतःला सावरला, बॉडीचा बॅलन्स केला, चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं आणि झेल बाद पहिला धक्का बसलाय. स्वर्गीय अशोक प्रतिष्ठान सागावला सूरज भोईर बाद. ₹777 असतील या डॉट बॉल साठी. रोहिदासजी टवले साहेब यांच्याकडून 777. 16 झालेल्या. चेंडू शेवटचा पुरुषोत्तम म्हात्रे. खोदवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आला, मिसफिल्ड झाली आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने 717 घालवले, सोबत 4 धावा. षटक संपन्न पहिले धावा 20. एक गडी बाद. स्वर्गीय अशोक प्रतिष्ठान सागावची धाव संख्या 51चा पाठलाग 31 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 18.
चौदरपाडाचे कॅप्टन आलेले आहेत का? आलेले आहेत? चला टॉस करूयात मग आपण. संकेत वो किधर से मिला तेरे को? आदरणीय दशरथजी सोरकादे साहेब, दावडी साहेब त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. या दोघेही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, पिसे आणि चौधरपाडा. टॉस या ठिकाणी करण्यात येतोय. पण फ्लिप करण्यात आला आणि हा टॉस लागलेला आहे तो चौधरपाड्याच्या बाजूने. निर्णय घेतलाय त्यांनी. पेंडिंग आहे डिसिजन. बघा जास्त वेळ नकोय कारण या सामन्यामध्ये 3 षटक फक्त शिल्लक आहेत. चौधरपाड्याचा कॅप्टन. 18 चेंडू 31 उरलेले आहेत. समोरच्यांकडून गोलंदाज रुपेश. पहिला चेंडू टॉस करण्यात आलाय. दिशा दिली फक्त चेंडूला. शफल क्रॉस होऊन लॉंग लेग सीमारेषा पार. 4. पहिला सामना जो फक्त डिफेन्स करण्यात आला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये धावसंख्या चेस डाऊन झाली. थर्ड मॅच मध्ये चेस डाऊन करण्यात आल्या आणि ते आपण बघू शकाल. आता जशी बॅटिंग दोघंही करतायत असं वाटतं या धावा लवकरात पूर्ण होतील. स्विचिटचा सुंदर फटका. बॅकवर्ड पॉइंट निवडलं आणि त्या गॅप मधून चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. 360 डिग्री मध्ये दोन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग लेग, बॅकवर्ड पॉइंट. धावफलक किती? 28. 28 वरती. किती उरले आता धावा? 16 चेंडू आणि 23. चौधरपाडाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढच्या सामन्यामध्ये 2 संघ पाहायला मिळतील, पिसे आणि चौधरपाडा. टप्पा पडला. आपण बघू शकाल अगोदर असं वाटलं की हा चेंडू जर सरळ रेषेमध्ये आला असता तर मधल्या यष्टीच्या वरतून आला असता. मिडल स्टंप वरती पिच झाल्यानंतर इन स्विंगर होता जो उजव्या हाताला फलंदाजाला मात्र जो जास्त बाहेर निघाला. संकेत काय म्हणशील या चेंडू बद्दल? व्हाईट बॉल. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 29 झालेल्या आहेत. यावेळी तिखट बाउन्सर रेषेमध्ये जर निश्चितपणे होते. व्हाईट बॉल. अंपायरच्या ठिकाणी इशारा आला. व्हाईट बॉल. आर्ग्युमेंट नको आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती बनवायचे. अजून 31 धावा. रुपेश कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करतात. 21 धावा. खोलवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये उचलतात फेक. स्ट्रायकिंग एंडला थोडी बाजूला आली आहे. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक 2-2 ओव्हर. तिसरा क्षेत्ररक्षक थांबवला आणि धावा आपण बघू शकाल मिळतात त्या 3. .33 33 धावा झालेल्या आहेत. या षटकामधील अजूनही चेंडू जर आपण बघितले तर ते शिल्लक आहेत 3. आतापर्यंत 13 खर्च करण्यात आलेले आहेत. बिपिनजी, तो अभी भी 18 की जरूरत है 15 गेंदों में. पुरुषोत्तम. यावेळेला आपण बघू शकाल डिफेन्सिव्ह फटका. अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पाठीमागे आले आणि त्यानंतर चेंडू जसा उसळला ते देखील ऑन द टोस आले आणि समोरच्या दिशेने चेंडूला फक्त ढकलून दिले. एक धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचलेला पुढे 34. 34 धावा. पूर्णपणे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात दोघं. मॅच्युअर क्रिकेट आपण म्हणू शकतो कारण सुरुवात जशी हवी होती त्यांना मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 20. एज आहे पाठीमागे गॅप मधून चेंडू थर्ड मॅनला
रेस लागल्या मॅरेथॉन आणि चेंडू जिंकला. लॉंग स्टॉपला वेगाने तो पोहोचला. शर्यत त्यांनी जिंकली. बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहाने तुम्हाला पाहायला मिळते यंदाचा हंगाम बैलगाडा शर्यतींचं. कारण जी शासनाने निर्बंध लावले होते ते निर्बंध उठवले आणि अडवली. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकामधला एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये बनवायचा आहे. धावा देखील 13. रन बॉल इक्वेशन आहे. अडवली म्हटलं की बैलगाडा शर्यतीमधलं खूप मोठं नाव, अजिंक्य असा बैल अडवलीचा राहुलभाई पाटील यांचा मथुर. आतापर्यंत एकही शर्यत ते हरलेले नाहीयेत, अजिंक्य आहेत. आणि आपण बघितलं तर बैलगाडा शर्यतीमध्ये आता राहुलभाई पाटील यांचं नाव तुम्ही जर बघितलं तर बहुत चर्चित आपल्याला पाहायला मिळते. लॉफ करण्यात आला चेंडूला हवेमध्ये. हा चेंडू आपण बघू शकाल तो स्क्वेअर लेगला नोमॅन्स लँड मध्ये आणि पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाचा आवाकाबाद टप्पा पडलाय. सेकंड बाउन्स वरती कव्हर करतात डीप मध्ये जात असताना धावा मिळतात. तोपर्यंत 3 ओव्हर तो झालाय. फोरचा या ठिकाणी प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल होत असताना क्षेत्ररक्षणामधून वारंवार झालेल्या चुका धावसंख्येला वेगाने पुढे नेत असताना सागावच्या धावा झालेल्या 43 बनवायच्या अजूनही धावा 8. चेंडू शिल्लक आहेत 12. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण आता थोडं शांत बसूया कारण डीजे मास्टर नाहीयेत. नवीन बाने यांना तुम्ही नक्कीच बघितलं मैदानाच्या आतमध्ये जात असताना. प्रत्येकाची मेहनत आहे आणि स्पर्धा म्हटली की एका दुसऱ्याचं काम नसतं मित्रांनो. सर्वांची मेहनत आहे. रणवीर 11 जोंदमान क्रिकेट संघ अडवली आणि खास करून सर्व यंगस्टर ज्यांना सिनियर त्यांची देखील साथ आहे. लोवा फुल टॉस भिरकावला. ब्लाइंड स्ट्रोक होता. स्क्वेअर लागला कॅच ड्रॉप. अंपायरचा नो बॉलचा इशारा. सेकंडचा कॉल आहे. सेकंड साठी धावतात आणि निश्चितपणे 2 धावा मिळतील. सो एक्स्ट्राच्या 3 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे 46 वरती. बनवायचे आता अजूनही 5 धावा. चेंडू शिल्लक 12. फ्री हिट ऑन. ओ यावेळेला पाठीमागे थर्ड मॅन मध्ये फ्री हिट वरती हवा तसा हिट आला नाही. डॉट बॉल. 11 चेंडूंमध्ये 5. कंपल्सरी चेसिंग आहे बघा. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांनी कृपया करून याची नोंद घ्या. धावा पूर्णपणे तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये चेस कराव्या लागतील विजयासाठी. वळवला पार्ले स्ट्रोक. रॉकेट शॉट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मॅच फिनिश. 52 उभारल्या या ठिकाणी बॅटिंग करत असताना स्वर्गीय अशोक प्रतिष्ठान सागावने आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम दावडी. गोलंदाजी मधून कुठेतरी मार जास्त पडला. क्षेत्ररक्षकांची साथ तितकीशी मिळाली नाही आणि त्याच कारणास्तव या धावा डिफेन्स करू शकले नाही.
आपलं अभिनंदन टीम सागाव. शेक हँड करा लगेचच. सागाव आणि दावडिंग आपण मैदानाच्या बाहेर या. चौदरपाडा टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम पिसे आपण आमच्या पॅव्हेलियन मध्ये उजव्या बाजूला येऊन स्थान पण देवा. दोन्ही संघांचा मी